योजना बंद होतील पण माहिती नाही. नमस्कार, मी संभाजी गायकवाड. स्वागत आहे आपलं योजना दरबारमध्ये. वेळ वाया न घालवता वळूयात आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे. कृषी विभागाच्या विविध योजनांचे अनुदान गेल्या काही महिन्यांपासून अडकले होते. अनेक शेतकरी बांधव पात्र असूनही त्यांना अद्याप पैसे मिळाले नव्हते. पण आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाडीबीटी अनुदानाबद्दल आलेला नवीन शासन निर्णय GR आणि निधीची वाटपाची वास्तविक स्थिती जी काय आहे ती आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, 16 फेब्रुवारी 2026 रोजी राज्य शासनाने ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन म्हणजेच पर ड्रॉप मोर क्रॉप या योजनेसाठी एक महत्त्वपूर्ण GR निर्गमित केला आहे. या GR नुसार केंद्र आणि राज्य शासनाला मिळून एकूण 95,97,00,000 रुपयांचा निधी देखील वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. आता हा निधी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. हे अनुदान DBT मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहेत. आधार लिंक असलेल्या खात्यांमध्ये ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की सध्या उपलब्ध असलेला निधी प्रलंबित अर्जाची संख्या पाहता अनुदान सुरुवातीला काही ठराविक पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. ज्यांची आधी अर्ज केले आहेत त्यांना प्रोसेस पूर्ण झाली आहे. आता त्यांना देखील प्राधान्य मिळू शकते. पण आता थोडं वास्तव्यात पाहूयात. सध्या अनुदानाची मंजुरी, अर्जाची संख्या आणि उपलब्ध निधी यामध्ये खूपच मोठी तफावत आहेत. उदाहरणार्थ, कृषी अवजारांसाठी 1261 कोटी रुपयांचे अर्ज मंजूर झाले होते, परंतु आतापर्यंत फक्त 275 कोटी रुपयांचंच वाटप झाले आहेत. तुषार सिंचन आणि ठिबक सिंचनासाठी 568 कोटी रुपयांची अर्जाची मंजुरी असून खूप कमी निधी वितरित झालेला आहे. थोडक्यात सांगायचं तर अजून राज्याला जवळपास 1700 ते 1800 कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. पण निराश होऊ नका, कारण शेतकऱ्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य शासनाला कृषी योजनांसाठी 5000 कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्याची शक्यता आहे. हा निधी जर मंजूर झाला तर मार्च आणि एप्रिल महिन्यापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम देखील जमा होऊ शकते. तर मित्रांनो, 95 कोटीचा हा निधी एक छोटी रक्कम आहे, पण सुरुवात आहे. तरी यासाठी लागणारे कागदपत्रे, आधार लिंक, बँक संबंधित कागदपत्रे असलेले संपूर्ण जी अपडेट आहे ती तुम्ही संपूर्ण कागदपत्रे गोळा करून आपली KYC पूर्ण करून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.